राजन साळवी आहे त्यांच्या मागे अजून लागलेली जी चौकशी जी आहे ACBची त्यामध्ये कुठेही समाधानकारक स्थिती दिसून येत नाही. काय कारण असेल? अत्यंत कपटीपणाचं राजकारण ह्या महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे मिंदे सरकारच्या माध्यमातून माननीय राजन साळवी साहेबांच्या बाबत केलं जात आहे. कपट वृत्तीने आणि तेवढ्याच घाणेरड्या वृत्तीने त्यांना कुठेतरी अडकवायचा प्रयत्न चालला आहे. केवळ त्यांनाच नव्हे, राजन साळवी यांनाच नव्हे तर त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना या ACBच्या जाळ्यात अडकवायचं आणि खोके घ्या आणि आमच्यामध्ये या असं सांगण्याचं जे केविलवाना प्रयत्न चालला आहे. माननीय राजन साळवी साहेब त्यांना पुरून उरतील आणि त्यांनी सांगितलेलं आहे काय करायचं ते करा, मी मुकाबला करायला सक्षम आहे. गोव्याचे आपचे जिल्हाध्यक्ष जे आहेत त्यांच्यावरती देखील आता कारवाई सुरू झालेली आहे EDकडून, जशी केजरीवाल यांच्यावरती झाली आहे. आज कोर्टाने त्यांचा जो अर्ज आहे म्हणजे त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा जो अर्ज होता तो आज फेटाळून लावला आहे. ह्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये ह्या देशाने काय पाहिलं तर लोकनियुक्त असलेले 5 मुख्यमंत्री केवळ आणि केवळ दुष्ट हेतूने त्यांना तुरुंगात जावं लागलं आहे. सत्यासाठी संसदेमध्ये आवाज उठवणारे 143 खासदार त्यांना सस्पेंड व्हावं लागलं आहे आणि त्याच्यातलंच आता आमचे राजन साळवी आहेत, अमोल कीर्तीकर आहेत, वैभव नाईक आहेत. हाती आलेल्या केंद्रातली सत्ता त्याचा केंद्रातल्या सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून त्रास देण्याचा हा जो प्रयत्न होतो आहे ह्याला यावेळची मतदार त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. भाई एकच मग ह्याच्या बाईटमध्ये झाला होता सर. भाई 2014